सुप्रभात आणि नमस्कार. बाजार गप्पांचा आपला आजचा विषय वाहन उद्योग, विशेषतः भारतीय वाहन उद्योग आणि त्यातही चारचाकी वाहन उद्योग. आज हा विषय घ्यायचं कारण म्हणजे अगदी अलीकडच्या काळात भारतामध्ये 2025च्या पहिल्या 5 महिन्यात विकल्या गेलेल्या पॅसेंजर व्हेकल्स म्हणजे तुमच्या माझ्यासारखी व्यक्ती ज्या गाड्या वापरतात त्या गाड्यांच्या विक्रीबद्दलची एक आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. जरूर लक्षात घेण्याजोगी आहे. मुळातच पेट्रोलच्या किमती, डिझेलच्या किमती, वाढते रस्ते, वाढता ट्रॅफिक जॅम, एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती वाहनाच्या खरेदी विक्रीवरती गणित होत आहेत का? त्यातही आपल्या देशाच्या महत्वाच्या राज्यांमध्ये गेल्या त्याच्या आधीची अनेक वर्ष बंदी असलेली, पण रिअल इस्टेटमध्ये आता रिडेव्हलपमेंटची परवानगी मिळाल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती नव्यानं निर्माण होणाऱ्या बिल्डिंग आणि त्यातनं रिअल इस्टेटमध्ये सप्लाय इज मोर दॅन डिमांड अशी निर्माण झालेली परिस्थिती, त्या स्वरूपामध्ये आता वाहन उद्योगावर परिणाम होतोय का, अशी नानाविध स्वरूपाची चर्चा सुरू आहे. मग या चर्चेचाच एक भाग म्हणून कदाचित असं परीक्षण किंवा सर्वे केला गेला असेल. पण त्या परीक्षणामध्ये लक्षात आलेली आकडेवारी हा खरं सांगायचं म्हणजे आजच्या बाजार गप्पांचा विषय. सुरुवातीलाच मला स्पष्ट करू दे, मी किंवा माझ्या घरातल्या कोणाचाही ऑटो एजन्सीज नाहीत. आम्ही कोणत्याही प्रकारच्या गाड्या विकतही नाही, विकत घेतही नाही. काही वैयक्तिक स्वरूपामध्ये जे काही व्यवहार होत असेल तेवढाच, बाकी कुठच्या प्रकारचा उद्योग माझा नाही. या पाहणीनुसार जे 1 जानेवारी 2025 ते 31 मे 2025 या 5 महिन्याच्या काळामध्ये ज्या गाड्या विकल्या गेल्या त्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्याच्यामध्ये एकंदरीत पुष्कळ कार प्रकारांचा, कारण आपल्याकडे मोटार गाड्यांची निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. या प्रत्येक कंपनीच्या नानाविध प्रकारच्या गाड्या आहेत. अगदी लो एंड पासून हाय एंड पर्यंत, पेट्रोल व्हर्जन मध्ये, डिझेल व्हर्जन मध्ये, कॉम्बो व्हर्जन मध्ये, ईव्ही मध्ये असे प्रकार आहेत. परंतु त्यातल्या पहिल्या 10 स्थानांवरती असणाऱ्या कंपन्यांचा विचार केला तर पटकन लक्षात येणारी गोष्ट अशी की गेल्या 5 महिन्यामध्ये 1 जानेवारी 2025 ते 31 मे 2025 या 5 महिन्याच्या काळामध्ये आपल्या मोटार गाड्यांची सगळ्यात जास्त विक्री करणाऱ्या ज्या 7 गाड्या आहेत त्या 10 पैकी 8 गाड्या ह्या मारुती सुझुकी या कंपनीच्या आहेत. या आकडेवारीनुसार या 5 महिन्याच्या काळामध्ये मारुती सुझुकी वॅगनार या गाडीचे 88,494 गाड्या विकल्या गेल्या. मारुती सुझुकी डिझायरच्या 80,617 गाड्या विकल्या गेल्या. मारुती सुझुकी स्विफ्ट या प्रकारच्या 79,823 गाड्या विकल्या गेल्या. मारुती सुझुकी ब्रीझा याच्या 79,222 गाड्या विकल्या गेल्या. मारुती सुझुकी फ्रॉन्क्स याच्या 78,251 गाड्या विकल्या गेल्या. मारुती सुझुकी इर्टिगा याच्या 77,840 गाड्या विकल्या गेल्या. मारुती सुझुकी बलेनो याच्या 72,600 गाड्या विकल्या गेल्या. 8व्या स्थानावर पहिल्यांदा मारुती सुझुकी, नंतर दुसऱ्या कंपनीचं नाव येतं आणि ती गाडी आहे टाटा नेक्सन. टाटा नेक्सनच्या 62,569 गाड्या विकल्या गेल्या. 9व्या स्थानावर पुन्हा मारुती सुझुकी आहे. मारुती सुझुकीची इको EECO याच्या 56,917 गाड्या विकल्या गेल्या. आणि 10व्या स्थानावरती आता मारुतीही नाही, टाटाही नाही, हुंडाई क्रेटा आहे आणि त्याच्या 53,597 गाड्या विकल्या गेल्या. कालावधी 5 महिन्याचा. पहिल्या 10त 8 गाड्या मारुतीच्या. पहिल्या स्थानावर असलेल्या मारुती सुझुकी वॅगनारचं गणित 88,494. 10व्या स्थानावरती असलेल्या हुंडाई क्रेटाचं स्थान 53,597. म्हणजे पहिल्या आणि 10व्यामध्ये जवळजवळ 35,000 5 महिन्यातल्या गाड्यांची तफावत आहे. मारुतीची पहिल्या 6 स्थानांवर असलेल्या गाड्यांचे मात्र इतकी तफावत नाही, ते कट टू कट आहेत. कोणी 88, कोणी 80, कोणी 79,800, कोणी 79,200, कोणी 78,400, कोणी 77,800. याचा अर्थ विचार करा. अर्थात अशी तुलना करणं चुकीचं आहे.
हे कम्पेअरिंग ॲपल्स विथ ऑरेंजेस असं जसं इंग्रजीत म्हटलं जातं तसं आहे याची मला कल्पना आहे. कारण या प्रत्येक गाडीची किंमत वेगळी आहे, प्रत्येक गाडीची धाटणी वेगळी आहे. पण कोणत्या गाड्या विकल्या जातात याचा जर विचार केला, पहिल्या 10तल्या 8 गाड्या जर मारुती सुझुकीच्या असल्या तर लक्षात घेण्याजोगं गणित आहे की कुठच्या कंपनीचा शेअर जास्त चालेल. कारण आता एकंदरीतच ज्या पद्धतीने आपल्याकडे नागरी वाहतुकीची चर्चा आहे, तेव्हा रोड ट्रान्सपोर्टला पर्याय राहत नाही. तुम्हाला आणि मला वेळ वाचतो का नाही हा विषय नाहीये, कारण ट्रॅफिक जॅम ही गणित आपण पाहतोय. आमच्या डोंबिवलीमध्ये मी गमतीने म्हणतो की डोंबिवलीतनं मुंबईत जायचं तर 2 मार्ग आहेत. एक आहे शिळफाटा आणि दुसरा आहे माणकोली. एक भुताटकी आहे आणि दुसरं लॉटरीचं तिकीट आहे. आमच्याकडं माणकोली माणसांपेक्षा सुद्धा ट्रॅफिक जामसाठी, पहिल्याच पावसातल्या पाण्यासाठी आणि होणाऱ्या फिल्म शूटिंगसाठी प्रसिद्ध आहे. आणि शिळफाट्यानं तो रस्ता आहे का वाहनतळ आहे हे ठरवायचं बाकी आहे. ही परिस्थिती अनेक ठिकाणी सुरू आहे. हा राजकीय सामाजिक जेवढा आंदोलनाचा भाग आहे तेवढाच आर्थिक विचाराचा भाग आहे. आणि त्यामुळे किती वेगानं गाडी जाऊ शकते हा निकषच नाहीये. मी सुरुवातीच्या काळामध्ये गमतीने म्हणत असे, आमच्या ऑफिसमध्ये मला जेव्हा ऑफिसची गाडी होती मी नोकरी करत असताना, त्यावेळेला दर 2-2.5 वर्षांनी आमच्या कार बदलल्या जायच्या. अशा वेळेला तो व्हेंडर त्याच्या गाडीची वैशिष्ट्य सांगताना अनेकदा मला सांगायचा की अमुक किलोमीटर ताशी या वेगानं जास्तीत जास्त माझी गाडी जाऊ शकते. आणि दरवेळेला मला हसू यायचं. ती गाडी विकणाऱ्याला असं वाटायचं की मी त्याची मस्करी करतोय. म्हणलं नाही अरे बाबा, तू म्हणतोस हे सगळं खरं आहे, पण तू म्हणतोस या वेगानं गाडी चालवायचा आधी रस्ता कुठे आहे ते मला सांग. मी डोंबिवलीला राहतो, माझं ऑफिस वरळीला आहे. ते डोंबिवली ते वरळीमध्ये तुझी 180-190 किलोमीटर पर आवरची गाडी मी पहाटेच कधीतरी निघालो तर चालवू शकेन ही वस्तुस्थिती आहे. कारण एक्सप्रेसवेवर चालवू शकतो, तिथे स्पीड लिमिट आहे. त्यामुळे वेग, किंमत आणि सुविधा याच्यापेक्षा सुद्धा खर्च आणि त्याची बाकीचा मेंटेनन्स हा निकष असतो का याचा विचार करू. आपण अँटिक्विक कारमध्ये नाही, आपण कॉस्टिक कारमध्ये नाही, आपण लक्झरी कारमध्ये नाही. अशा वेळेला फॅमिली कार हा विषय होतो का? गाडीमध्ये इतका वेळ बसायला लागतं, त्यामुळे रोड क्लिअरन्स केवळ रस्त्याची स्थिती म्हणून नव्हे तर माझ्या शरीराचा मेंटेनन्स म्हणून मी करतो का? आणि मग या सगळ्या बदलत्या निकषांना जे ॲटो सेक्टरच्या तांत्रिक, अभियांत्रिकी आणि इंजिनिअरिंग कन्सेप्टच्या बाहेर आहेत, इंजिनिअरिंग, टेक्निकल, मेकॅनिकल याच्या पलीकडचे आहेत, असे घटक जास्त हवी होतात का? मग असे बदलते घटक जे लवकरात लवकर आपल्या कार मॉडेलमध्ये येतात याचा विचार करावा लागतो का? मग असा बदल जे करू शकतात ती कंपनी चालते का? आणि अशांना बदल चालत नाही म्हणून मग त्यांचे केवळ संख्या विकलेल्या कार्सची कमी होते असं नव्हे, तर त्यांचे शेअर्सचे बाजारभाव इतर कंपन्यांच्या शेअर्सच्या बाजारभावापेक्षा जास्त वेगानं कोसळतात का याचा विचार करा. मारुतीपेक्षा टाटा मोटर्सचे भाव आत्ता जास्त वेगानं कोसळले कारण टाटा मोटर्सची सगळ्यात चालणारी गाडी ही नेक्सन आहे. पण ती सुद्धा या क्रमवारीमध्ये 8व्या स्थानावर आहे आणि पहिली 7च्या 7 स्थानं ही मारुती सुझुकीची आहेत. पुन्हा 9वं मारुती सुझुकीचं आहे. हा आकडेवारी मी विसरू शकतो का? मी ही आकडेवारी कारचा युजर, गाडी वापरणारा ग्राहक म्हणूनही लक्षात ठेवावी लागते आणि शेअर होल्डर म्हणूनही लक्षात ठेवावी लागते. मी मोकळेपणाने सांगतो की होय, आज मी मारुती सुझुकीचेही शेअर माझ्या पोर्टफोलिओत सांभाळून आहे आणि टाटा मोटर्सचेही आहेत. पण हा निकष असतो का याचा विचार अशासाठी करावा लागतो की 10तल्या 8 मारुतीच्या गाड्या, टाटा नेक्सन एकदाच येतं, तो टाटा समूहाची एकच कार आहे, तीही 8व्या स्थानावर आहे. मारुतीच्या सगळ्या गाड्यांच्या विक्रीतल्या आकडेवारीची तफावत काही शेकड्यात असते, पण मारुतीची गाडी आणि टाटाची किंवा हुंडाई क्रेटेची गाडी यातल्या विक्रीच्या आकडेवारीतली तफावत काही हजारातली असते. आणि यासाठी लक्षात घेतलेला काळ फक्त 5 महिन्याचा असतो. तो तुलनेनं स्थिर अर्थव्यवस्थेचा असतो. असं असतानाची ही आकडेवारी असते. स्टॅटिस्टिक्स कितीही बिकिनी सारखं असलं तरी ते शेवटी जे दाखवतं ते लक्षात घ्यावंच लागतं.
याच्यामध्ये मीन मीडियन मोडही असतो आणि आउटलायरही असतो याची मला पूर्ण कल्पना आहे. पण म्हणून ती नजरेआड आणि त्या दृष्टीनं डोक्याआड करता येत नाही. आणि म्हणून आजचा विषय वाहन उद्योग. आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी, माहितीसाठी आणि माझ्या स्वतःच्या संदर्भासाठी ही आकडेवारी पुन्हा सांगतो. निरीक्षणाचा कालावधी 1 जानेवारी ते 31 मे 2025. क्षेत्र पॅसेंजर व्हेकल सेल्स. याच्यात पहिल्या 10 कंपन्यांच्या आकडेवारीमध्ये पहिल्या 7 ठिकाणी मारुतीच्या गाड्या, नंतर टाटाची नेक्सन, 9व्या स्थानावर पुन्हा मारुती सुझुकीची इको आणि त्याच्या खाली हुंडाई क्रेटा. गाड्यांची क्रमवारी बघा, सगळ्यात जास्त पासून सगळ्यात कमीकडे जाऊ. मारुती सुझुकी वॅगनार, मारुती सुझुकी डिझायर, मारुती सुझुकी स्विफ्ट, मारुती सुझुकी ब्रीझा, मारुती सुझुकी फ्रॉन्क्स, मारुती सुझुकी इर्टिगा, मारुती सुझुकी बलेनो, टाटा नेक्सन, मारुती सुझुकी इको आणि हुंडाई क्रेटा. आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय वाहन उद्योग. मनपूर्वक धन्यवाद.